टॉप अँगल घे म्हणतात. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन कर्पणेनाथ प्रेतमोक्षप्रदो भव. मी थोडा वाईट ठेवतोय, क्लोज करतोय. अरे हर्षदचा काय शॉट मिळतोय? एंटीना वर कर ना त्याचा, नाही तर पुढे घे ना जरा थोडा हलका. तर शेवटचं दर्शन घेण्यासाठी सुनेत्रा पवार अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेत आहेत. त्यांना शेवटचा निरोप दिला जातोय. अत्यंत भावूक असा हा क्षण. मंदार सर, जसं आपण मगाशी म्हणत होतो, अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबावर हा किती मोठा आघात होऊ शकतोय? हा आघात पवार कुटुंबियांवरचा आहे, कुटुंबियांवरचा जसा आहे तसाच या असंख्य बारामतीकरांवरती, असंख्य महाराष्ट्रातल्या अजित पवार यांच्या चाहत्यांवरती सुद्धा आहे. श्रीनिवास पवार त्यांचे बंधू आता आपण पाहतोय की त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहेत, नजीक अजितदादांच्या नजीकची जी सगळी मंडळी आहेत, राणा जगजितसिंग पाटील तिकडे आहेत, सुनेत्रा पवार यांचे बंधू, त्याचबरोबरीनं युगेंद्र पवार जे आहेत ते त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार, अजित पवार हे सुद्धा काका पुतणे एकमेकांसमोर मधल्या काळामध्ये आपण पाहिले निवडणुकीच्या पटावरती. रोहित पवार तिकडे आहेत, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार तिथे आहेत, रणजितअण्णा पवार आता तिथे आहेत जे अखेरचा निरोप घेत आहेत, अजित पवार यांचे बंधू. हा सगळा पवार कुटुंबियांचा जो बारामतीतला एक सगळ्यात मोठा आधार होता, तो आधार म्हणजे अजित पवार होते. अजित अनंतराव पवार हे जे नाव आहे ते बारामतीकरांसाठी फार महत्त्वाचं आहे. प्राजक्ता त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेला शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये समग्रपणे गुंतलेले होते त्यावेळेला अजित पवार यांनी बारामतीची पुढची जी काही आखणी असेल, बारामतीची एक भविष्यवेधी अशी जी उभारणी असेल